दरम्यान पंचांच्या वेळेने सामना सुरू होतोय आणि या सामन्यातील पहिल्याच स्थळाच्या साडीचा बहुमान जातोय. वाघाई साडवलीचा बहारदार साडा पटोय. बाळे दादा बघूया काय कामगिरी करेल आणि या सामन्यासाठी पंच म्हणून कामकाज पाहताना अमोल तटकरे सर समवेत आमचे अक्षय दादा एक महान कबड्डीपटू म्हणून या रत्नागिरी जिल्ह्याचं नाव लवकरच्याने मोठं केलं. एक जबरदस्त कामगिरी करत या रत्नागिरी जिल्ह्याचं नाव रोशन केलं असे अक्षय दादा पंच म्हणून कामकाज पाहत आहेत. त्यांच्या समवेत आमचे आदरणीय अमोल तटकरे सर आहेत. पंचांची सुंदर अशी फळी या मैदानावर अतिशय नेत्रदीपक कामगिरी करते. माझ्या समवेत एक राहते जोडलं तर पहिल्या सामने थोडी प्रेक्षकांची उणीव दिसते. ती उणीव थोड्याच वेळापेक्षा भरून काढणार. पुढील सामना असेल आकार वाकोबा पुढे बी संघ वर्सेस वाघजाई ओझरे. दोन्ही संघांदरम्यान पहिला पुकार असेल. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. प्रसाद मिस यू प्रसाद संघाच्या बाजूने स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळण्याचा एक वेगळा आनंद जर्सी क्रमांक 5च्या माध्यमातून रक्षण गिनती उभारलेल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर आणि बोनस पॉइंट अटेंड केलाय. एक गुण जातोय वाघजाई साडवलीच्या बाजूने. दरम्यान इशारा दिला गेलाय तिसऱ्या चढाईचा जर्सी क्रमांक 9च्या माध्यमातून बघूया काय कामगिरी करेल. त्या ठिकाणी मात्र बोनस ऑन आहे मात्र निदान जवळ पकडवते आणि एक गुण जातोय वाघजाई साडवलीच्या बाजूने. प्रत्युत्तरच टाकलंय तुमचा वाया दादा बघूया काय कामगिरी करेल. संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे संघाचे कोच आदरणीय सुरेश पातेरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चारही कन्या खरं तर या आपल्या महिला संघातून एक आकर्षक खेळ दाखवून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. आदरणीय पातेरे साहेबांच्या चारही कन्या हा गावचा संघ घेऊन आले निश्चितपणे आणि प्रतिस्पर्धी संघ यजमान संघामध्ये आपण पाहतोय नामवंत खेळाडूंचा भरणा असणारा मिस यू प्रसाद संघ आहे आणि अँकर होल्ड एक जबरदस्त अँकर होल्ड लावला जातोय. सक्सेस होतोय. एक गुण जातोय वाघजाई साडवलीच्या बाजूने. प्रत्युत्तरास टाकलंय. महाराष्ट्राच्या लालमातीतल्या मर्दानी खेळामध्ये आपण पाहणार आहोत एक जबरदस्त रणसंग्राम. 5 विरुद्ध 1. आता मात्र थोडस मागे ससावतोय. प्रत्युत्तर जर्सी क्रमांक 5 निदान रेषा पार करत रेड बॅलेट केली जाते. टच करण्याचा प्रयत्न होता असं होतोय आणि आपल्या प्रांगणाच्या दिशेने पोहोचतोय. प्रत्युत्तर साखळे बाय दादा बघूया काय कामगिरी केलेलं. आता मात्र इशारा दिला जातोय तिसऱ्या साडीचा इशारा बोनस ऑफ आहे. अशा वेळेला थोडीशी दमछाक होणार. निदान रेषेच्या आसपास आपण पाहतोय स्कॉर्पिओ किक दमदार किक वेगवान किक होती मात्र कुठे प्रकारचा धोका नाहीये. ऍडव्हान्स सायकल बरोबर. आता मात्र मिस यू प्रसाद संघाने मैदानावर आपले जलबे दाखवायला सुरुवात केली. आमचे अक्षय दादा पंच म्हणून कामकाज पाहत आहेत. समवेत अमोल तटकरे सर आहेत. पंचांची सुंदर अशी फळी या मैदानावर खरी राहते. पुन्हा एकदा रनिंग टच करण्याचा प्रयास होता. कोणताही धोका नाही. रनिंग टच करण्याचा प्रयत्न केला गेला. जर्सी क्रमांक 5 आता मात्र फुला उत्सव म्हणता येणार नाही. बेस्ट ऑफ 6 मैदानात अमित बांडागले उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करतील किरण भाई. अपील करतोय मी तुला टच केलाय आणि पुढे येऊन एक स्पोर्ट्समॅनशिप ज्याला आपण म्हणतो खेळाडू वृत्तीचं एक प्रदर्शन की मला तुझा स्पर्श झालाय. दरम्यान जर्सी क्रमांक 5 च्या माध्यमातून आक्रमण लावलं गेलंय. जर्सी क्रमांक 5 साठी बघूया एक बॅक टॅकलचा नमुना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गुण जातोय वाघ
वागते साडवलीच्या बाजूने प्रत्युत्तर टाकले 4 डिफेंडर आहेत आता मात्र 2-2 डिफेन्स बघूया एकच दुसऱ्या गुणगुणीच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो थोडंसं मागे पुन्हा एकदा चोर कसं आक्रमण करताना या ठिकाणी मात्र ऑन फायर बाया दादा 2 गुणांचं योगदान दिलंय क्या बात आहे दरम्यान जयश्री क्रमांक 4 एकच पॉइंट चकवा देणारी चढाई होती मात्र आता मात्र 2 डिफेंडर आहेत एक डिफेन्स आहे अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे थोडीशी दमछाक तर नक्कीच होणार डावा कोपरारक्षक सज्ज उजवा कोपरारक्षक जर्सी क्रमांक 11 सज्ज बघूया सुपर ट्रॅकरची नावे संधी आहे जर या चढाईपटूला टॅकल केला गेला तर 2 गुण मिळू शकतात मात्र तशा प्रकारची संधी देत नाहीये हवा करू क्या बात आहे 2 गुण प्रत्युत्तरास दाखल होतोय पुन्हा एकदा एक जबरदस्त भारदार चढाईपटू आहे महाराष्ट्राच्या लालमातीतल्या मर्दानी खेळामध्ये आपण पाहणार आहोत हल्ली पाठी होणार उत्तरास प्रत्युत्तर दिलं जाणार आणि आव्हानासमोर ते आव्हान उभं टाकलं जाणार अशा स्वरूपाने सजलेला कबड्डी खेळ आहे मध्यंतराला 8-5-5-8 गुण आहेत देशीय प्रसाद संघाचे 8 गुण आहेत वागदाई काढवले नक्कीच 3 गुणांची आघाडी ती वागदाई साडवली संघाकडे चांगला कालच्या दिवसाचा जो आज दुसरा दिवस आहे कालच्या दिवसामध्ये चांगले संघ खेळले चांगले मॅच झाले त्याच्यामध्ये सेमी मैदानामध्ये धडक मारली ती निनावी संघ निनावी मुसरी संघ आणि यारी दोस्ती माळवरती यानंतरचा होणारा सामना आकार वाघोबा हडकुडे वर्सेस वाघजाई ओझरे यानंतरचा होणारा दुसरा पुकार दोन्ही संघासाठी मी शिवप्रसाद येथून आपला संबोध कोणताही पॉईंट न देता वाघजाई संघाचा हा रेडर 5 नंबर जर्सी बदला 2-2 साखळी लावले आणि तो 2 पॉईंट टिकलेले आहे मस्त मारले सरकट दिले नक्कीच चांगल्या प्रकारचा पोहोचलेला खेळ प्रेक्षकांना बघायला आवडेल दरम्यान मिस यू प्रसाद संघाचा बहारदार चढाईपटू आहे जर्सी क्रमांक 8 आता मात्र संघाच्या अशा थोड्याशा पल्ला भेटायचा केला गेला पुन्हा इथे घेऊन जातो दोन केला गेला कारण 1 विरुद्ध 1 1+2 पॉईंट 3 गुणांनी गुणांचा आधी उंचावला जातो ऑल आउट केला जातो साडवली संघाकडून रुटीन काल घेतला जातोय प्रशिक्षक मार्गदर्शन करतायत ही गुणसंख्या स्थिर ठेवली पाहिजे स्थिर ठेवली तर नक्कीच आपली विजयाकडे वाटचाल होईल तसेच निशिव प्रसाद संघही शांतचित्तेने खेळतोय नौके खेळाडू दिसत आहेत आपली ताकद आजमावत असते प्रसाद संघाकडून कार्यकर्ते छोटासा 5 नंबर जर्सी परिधान केला हो थोड्या नौके मजबूत मध्ये घ्या लूज मध्ये घ्या 2 गुणांचं योगदान दिले एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढताना आपल्याला बघायला मिळते या क्रीडा नगरीच्या दिशेने गर्दी प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये सामने सुरू असतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं एक सामन्यामध्ये मजा येत असते खरं तर आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिलाच सामना रंगतोय मी सीओ प्रसाद शेवटची 5 मिनिटे दोन्ही संघ लक्ष असू द्या एका बाजूला मी सीओ प्रसाद संघ तर दुसऱ्या बाजूला आहे वाघजाई साडवलीसारखा दमदार संघ आणि पहिल्या दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सामन्यामध्ये काटेची चक्कर देताना ते दोन्ही संघ
कारण सुरेश पातेरे सर म्हटलं तर त्यांच्याकडे एक प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यांच्या चारही कन्या कबड्डीमध्ये चांगल्या प्रकारे खेळ दाखवून क्रीडा नैपुण्य दाखवत प्रेक्षकांची मध्ये जिंकत असतात. खरं तर या संघाच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे असतात. आदरणीय सुरेश पातेरे दरम्यान बाहेर जाणं म्हणा. फलंदाज होतो आणि शिटिंग ब्लॉकमध्ये जातोय. आता मात्र त्याला डाग देताना प्रत्युत्तर सकल असेल. बघूया बाळा दादा काय कामगिरी करेल आपल्या संघासाठी. तो अनुभव असा मात्र छोटासा चढाई फुटतोय. संधी दिलेली आहे प्रज्वल. बघूया संघासाठी स्कॉर्पिओ किक दमदार किक वेगवान किक. शेवटचे 4 मिनिटे जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी पण इतिहास. अशा प्रकारचा प्रज्वल कडून खेळ होतोय. पॉइंट आहे एक. अरे एक द्या ना. एक जबरदस्त चढाई बनवावी लागेल. एका बाजूला प्रज्वल दुसऱ्या बाजूला डावा कोपरा रक्षक प्रज्वल सच्चा आणि उजवा कोपरा रक्षक रत्नो दादा. एकच वादा रत्नो दादा. बघूया काय कामगिरी करतोय. आणि रत्नो दादा मैदानाच्या बाहेर जातो. शेवटची 3 मिनिटे नक्कीच आमचे तटकरे सर यांचा निर्देश होतो. दोन्ही संघ लक्ष असू दे. आता मात्र शेवटचा डिफेंडर आहे. अरे त्याला एक पॉइंट द्या ना. शेवटचे 2 मिनिटे. प्रजोगची कामगिरी उत्तम कामगिरी. यानंतरचा होणारा सामना आहे आकार वाकोबार पुढे बी संघ वर्सेस वाघजाई ओझरे. दोन्ही संघांदरम्यान दुसरा पुकार जाऊन झालाय. काही क्षणातच सामन्याची वेळ संपते. त्यामुळे निश्चितपणे सामन्याची वेळ संपते. दोन्ही संघांसाठी तिसरा पुकार असेल. आकार वाकोबार पुढे वर्सेस वाघजाई ओझरे.